शारदीय नवरात्रोत्सवापूर्वी तुळजाभवानी देवीच्या मंचकी निद्रेला आज रात्रीपासून सुरुवात होईल। यासाठी गाद्यांचा कापूस पिंजला जाणार आहे। आराध्यांच्या मेळ्यात पंचक्रोशीतील महिला हा कापूस पिंजतात, तर तुळजापुरातील सेवेकरी हे पलंगी कुटुंबीय देवीच्या पलंगाची स्वच्छता करतात। मंचकी निद्रा संपवून देवी 22 सप्टेंबरला सिंहासनावर विराजमान होईल। त्यानंतर नवरात्र उत्सवाला प्रारंभ होईल। आगामी शारदीय नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरामध्ये आता तयारीला वेग आलेला आहे। या ठिकाणी तुळजाभवानी मंदिरामध्ये जे आहे ती रंगरंगोटीचं काम जे आहे ते अगदी युद्धपातळीवर या ठिकाणी सुरू आहे। महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेचा जे आहे ती या शारदीय नवरात्र महोत्सव कालावधीमध्ये एक छबिना मिरवणूक जी आहे ती काढली जाते आणि त्याच्यामध्ये ही जी सर्व वाहनं आहेत या वाहनाचा त्यामध्ये विशेषतः वापर केला जातो। याचं एक ऐतिहासिक महत्त्व देखील आपल्याला या ठिकाणी ऐकायला मिळत असतं। 8 दिवसापासून काम चालू केलेलं आहे। अजून साधारण 4 दिवस लागतात। किती ह्याच्यामध्ये किती कुठले कुठले वाहन आहेत, काय काय त्याचं? नवरात्रातले 9 वाहन असतात। जसे की गरुड, तुम्ही सांगितल्याप्रमाणे गरुड, मोर असतो, हत्ती असतो, सिंह असतो, वाघ असतो, परत हत्ती एक येतो परत। हे रथ पाहता तुम्ही, एक रथ येतो। मंदिर संस्थांच्या वतीने देखील भाविकांना कुठलाही त्रास होऊ नये, सुलभ दर्शन मिळावं यासाठी युद्ध पातळीवर या ठिकाणी प्रयत्न केलेले पाहायला मिळत आहेत। बालाजी सुरवसे, साम टीव्ही, तुळजापूर। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।